गणेश आप्पा तुम्ही आज वडीलधारी मंडळ आहे, भरत भाऊ इंगळे सारखा देखील माणूस फोन करून सांगतो. परंतु एक मला आता बापना साहेबांना विनंती करायची. बापना साहेब, तुम्हाला सुद्धा या मावळच्या मायबाप जनतेने डोक्यावरती घेतलं. तुम्ही कुठल्या आडनावाचे कुठल्या जाती धर्माचे कधी तुम्हाला पाहिले नाही, मलाही पाहिले नाही. परंतु तुमचा काळ हा वेगळा होता, आमचा काळ आता वेगळा बदलला. तुमची पिढी आणि आमच्या पिढीत फरक आहे. आणि बापना साहेब, आपण वडीलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वादाच्या भूमिकेत राहा. ठीक आहे, आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तेही आम्ही स्वीकारू. तुम्ही तुमची भूमिका घ्या, परंतु दादांना किंवा सुनील शेळकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चुकीच्या पद्धतीनं बोलू नका, पुढे चुकीचं स्टेटमेंट करू नका. आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर मी तसं उत्तर तुम्हाला देणार. या व्यासपीठावर बापना साहेबांना पुन्हा विनंती करतो, आपण माझ्या नेत्याच्या बद्दल अपशब्द काढू नका. मागच्या 2 महिन्यापूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे, खूप चांगली कामं करतो म्हणणारा माणूस 2 महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही. आणि म्हणून बापना साहेब, आपण आपल्या वडीलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद देत राहा. तुमच्या काही अडचणी असेल तर त्या सांगा, तुमचा अधिकार आहे. परंतु जर पुन्हा तुम्ही काही शब्द काढले तर मी तुमचा हिशोब सुद्धा काढणार, एवढंच तुम्हाला माझं सांगणे. आणि काल त्यात आमच्या आमदारांनी मला दम दिलाय. बापना साहेबांकडे पाहून घेतो का मी बोललोय का भाषणात की बापाला बाप म्हणण्याची संस्कृती आता राहिलेली नाही, आता सगळं संपलं, सगळं संस्कृती संस्कारच सगळे सोडलेत सगळ्यांनी. आणि असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी तर मला स्वतःला पटत नाही, ते मी बोलून दाखवणार. मी आमदाराचाच काय, मी अजितदादाच्या तोंडावर बोलतो, साहेबांशी पण बोलतो, साहेब हे तुमचं बरोबर नाही, चुकलंय. ही बोलायची हिंमत मदन बापनामध्ये आहे. त्याने अजून ओळखलं नाही मदन बापना काय आहे ते, बाळांनी ओळखलाय मला. तात्यांच्या विरोधात 2 वेळा मी लढलो, पण तात्या घरी यायचे, विश्वनाथ तात्या माझ्या घरी चहा प्यायला. आम्ही संघर्ष म्हणजे असा त्यावेळेसारखं राजकारण नव्हतं, आत्ताच्या सारखं राजकारण त्यावेळेस नव्हतं. पण निवडणूक संपल्यावर आत्ता काही निवडणूक आहे का? तरी बापनाच्या विरोधात बोलायचं म्हणजे काय पद्धत आहे का? पण ठीक आहे, मी म्हणलं मी समजून घेतो, मला कशाची भीती वाटत नाही. मी आज मुद्दाम बाळाकडे तळेगावात जाऊ, बघू काय होतो, काय मी भीतोय काय तळेगावात काय गडबड होती का, आपल्याला काय कोण जातात का बघू.